जय गुरु. जय गुरु. जय गुरु साहेब. परवा आपण जय गुरु. जय गुरु 3 पॅरेग्राफ संपले होते. जय गुरु. जय गुरु जय गुरु. ती सीता आहे हा स्वयंवरचा, सीतेच्या स्वयंवरचा त्याचा एक क्विक रिव्ह्यू आपण घेऊन टाकू इथे. सुरुवात अशी आहे. जनकः उवाच हे मुनिपुंगव अत्रास्ति धनुशंकरस्य क्षेत्रं कृशतः मे लांगुलांग दुत्थिकायिका सुता अस्ति क्षेत्रं शोधयता सा लब्धा अतः सा सीता इति नाम्ना विश्रुता. सा इदानीं स्वयंवर योग्या संजाता. वर्धमानां तां सीतां सर्वे भूपतयः अत्रागत्य वरयितुम् इच्छन्ति. वरयितुम् इच्छतामपि तेषां कन्यां न ददामि यतो हि एषा पराक्रमस्याधिको येनैव केनपि वरयितुं योग्य अस्ति. योग्य असेल त्याला मी देईन. आपल्या पॅराग्राफ होता. दुसरा, तेषां नरपतीनां पुरस्तात् मया शैवं धनुः उपाहृतम्. तस्य ग्रहणे तोलने अपि वा ते नृपः असमर्थः बभूवुः. तदेतत् परं भास्वरं धनुः दाशरथये रामायापि दर्शयिष्यामि. यदि रामः अस्मिन् जारोपणं कुर्यात् तर्हि अहं तस्मै सीतां प्रयच्छामि. त्याला मी सीता देईन. ततः जनकेन समादिष्टः सचिवः प्रयासेन तत्र धनुः आनयामासु. महर्षेः वचनात् तत्र धनुः दृष्ट्वा रामः अब्रवीत् इदं दिव्यं धनुः पाणिना संस्पृशामि. एतस्य तोलने पूरणे अपि च यत्नवान् भविष्यामि. एवम् उक्त्वा रामः चापं मध्ये जग्राह लीलया पूरयामास. यदा रामेण तस्मिन् मौर्वी आरोपिता तदा तद्धनुः भवञ्ज. आणि इथून पण चौथा आपण सुरू केला होता. मला वाटतं आनंद जोशी ते वाचत होते. आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करूया परत. जोशी परिच्छेद 4. प्रांजली ही राजा जनक विश्वामित्र उवाच अत्युद्भुतम असं करा. अति अद्भुतम इदम अचिंत्यम अतर्कितम च मम सुसुता सीतारामम भर्तारम प्राप्य कीर्तिमाहरिष्यति मंत्रीण मे शीघ्रमयोध्या गच्छन्तु. राजानं दशरथञ्च सम्प्रार्थ्यत्र आनयन्तु. तथा दशरथः मिथिलामुपेवीवान्. पुढे वाचता का वाचू मी? अवघड वाटतंय खूप. अर्थ सांगावा लागेल. हा ठीक आहे, चालेल, वाचा. प्रांजली राजा जनकः विश्वामित्रमुवाच अद्युत्मथव इदम अचिंत्यम तर्कितंच. हात जोडलेला राजा जनक विश्वामित्रांना म्हणाला, अतिशय आश्चर्यकारक हे अकल्पनीय तर्काच्या पलीकडचे आणि माझी लाडकी कन्या रामाला पती म्हणून मिळवून
कीर्ती मिळवेल. हम्म. नंतर मंत्रीण मे शीघ्रमयोध्या गच्छन्तु राजान दशरथंच हम्म. संप्रार्थ्य आनयन्तु. हम्म. मंत्री, हम्म. माझे मंत्री हम्म. शीघ्रम हम्म. ताबडतोब हम्म. अयोध्येला जावोत. हम्म. राजा हम्म. दशरथाला आणि विनंती करून हम्म. येथे घेऊन येवोत. हम्म. तत्र दशरथः मिथिलामुपीयेवान. हम्म. त्यानंतर दशरथ मिथिला नगरीत आला. हम्म. ओके, ठीक आहे. तर या ठिकाणी आता ते धनुष्य मोडलं आणि त्यानंतर प्रांजली म्हणजे प्रांजली हे त्याचं मूळ धातू, त्याचं नाव म्हणता येईल त्याला. प्रांजली हात जोडलेले, प्रांजली ही म्हणजे हात जोडून, प्रथमा विभक्ती ही पुल्लिंगी. राजा जनकः विश्वामित्रम उवाच अत्युद्भुतम इदम अचिंत्यम अतर्कितम. म्हणजे आतापर्यंत सगळे इतिहास पाहतात त्यांना असा विश्वास बसेना काही झालंय खरं. हे अद्भुत आहे, अति अद्भुत आहे, अचिंत्य आहे, अतर्क आहे असं वाटतं. आणि त्यांनी शब्द वापरला सीतेकरता सुसुता. तू म्हणजे माहिती आहे, चांगली चांगली मुलगी म्हणजे माझी लाडकी मुलगी. सीता रामम भर्तारम प्राप्य, रामाला पती म्हणून स्वीकारून मिळून, प्राप्य कीर्तिम आहरिष्यती मिळवेल. माझी सुकन्या सीता रामाला पती म्हणून प्राप्त करून कीर्ती मिळवेल. मग आता त्यांनी सांगितलं की मंत्री जे आहेत, मे शीघ्रम, त्याने तात्काळ लगेच, अयोध्याम गच्छन्तु, हे आज्ञार्थी वाक्य, माझ्या मंत्र्यांनी तात्काळ अयोध्येला जावं. राजानं दशरथं च संप्रार्थ्य, राजा दशरथांना प्रार्थना करून, संप्रार्थ्य, नुसतं प्रार्थ्य नाही, संप्रार्थ्य, अत्र आनयन्तु, इथे आणावे. हे पण आज्ञार्थी. नंतर मग काय, ततः दशरथः मिथिलाम उपेयिवान, तो तिथे आला. हा भूतकाळ आहे. असा हा छोटासा परिच्छेद 4. सर यात एक हा, हे होतं, हो ते आणि जे लिहिले ना ते बहुतेक थोडं आधी पाहिजे होतं, म्हणजे जावोत आणि राजाने हो, तसंच दशरथाला येते, तसंच येते. कारण ते मध्ये आलं इथं जरा ते नाही नाही, हे आणि. कसं आहे, हे जशी शब्द आहेत ना, हा हे जे आहे ना, हे या रंगामधलं, हे याचा पदच्छेद आहे. अच्छा, म्हणजे जसे वरती शब्द आहेत तसेच तसंच त्याने हे रचना केलेलं आहे. ठेवून बरं त्याचं अर्थ फक्त लिहिला समोर. बरं आता ह्याची जर नीट मांडणी करून जर केलं तर त्याला जे केलं त्याला अन्वय म्हणतात. तो अन्वय ह्याच्यात हम्म. नाही केलेला. त्या खाली मराठी अर्थ पण आहे. आणि हे साधारणपणे फार फरक नाही. च जे आहे ते आपण इथं नॉर्मली याच्यामध्ये इथे घेतलं असतं कुठे असं. आणि खालचं पण राजानं हा, दशरथाच्या दशरथांच, हा प्रार्थने हा हा. खाली. आणि ते हा बोल. उपेईवानचा हा, मूळ मूळ धातू काय आहे त्याचा? उप म्हणजे उपेईवान. जवळ, उप म्हणजे जवळ. आणि आन जे आहे येणे, भूतकाळ. हा. त्याचा हा भूतकाळ एकत्र येऊन झाला, ते उपेयीवान त्याचा शब्द तयार झाला. म्हणतो ना आनय, त्या आणायचं रूपांतर होऊन ते उपेयीवान, उप म्हणजे जवळ आला, म्हणजे घेऊन आला, म्हणजे आला म्हणजे शहराला. त्या मला पाहिजे असेल तर खाली असेल इथे कुठेतरी, सगळे काढलेले मी. मिथेलिम उपेयीवान, मिथिलाम उपेयीवान, उपेयीवान उप ई, हा जो मूळ धातू ई आहे नुसता एक अक्षरी ई, याचा सुद्धा अर्थ जाणे असा होतो. आणि नंतर मग ते
त्याला भूतकाळ रूपांतर होऊन आले, पोहोचले असा अर्थ जातं. भूतकाळवाचक धातू साधित. याच्यामध्ये एक प्रक्रिया असते की शब्द कसा बनतो याचा, ते केव्हा तरी आपण नंतर अभ्यास करू. सध्या आपण लक्षात एवढंच ठेवू की उपेयवान म्हणजे आला, घेऊन आले, आले. पाचवं आता कोण वाचेल यामध्ये? राहिल्यापैकी कोण आहे मग? माधुरी मी वाचू का कुलकर्णी. सर? हा वाचा, तुम्ही वाचा. शुभदा कुलकर्णी. हा. जनकः च अस्य पूजां कल्पयित्वा एनम् उवाच दिष्ठा प्राप्तः असि सः वसिष्ठेन ददामि सीतां रामाय उर्मिलां लक्ष्मणाय च. दशरथश्च तदा कर्ण्यं सहर्षम् उवाच राजन् सदृशः धर्मसम्बन्धः रामस्य सीतया सह लक्ष्मणस्य च उर्मिलया सह. जनकः तु प्राञ्जलिः उवाच धन्यं मन्ये मम कुलम्. आता हा ब्लू मधला पण वाचू का की हा, मराठी तुम्हाला सगळं? क्लॅरिटी पाहिजे असेल तर. हा हा. जनकः म्हणजे जनक आणि च अस्य पूजा म्हणजे त्यांची पूजा आदर सत्कार कल्पयित्वा करून एनम उवाच त्यांना म्हणाला दिष्ठा प्राप्त भाग्याने असी भाग्याने आला प्राप्त म्हणजे आला असी तुम्ही आहात म्हणजे तुम्ही आला आहात भाग्याने. सह वसिष्ठेन ददामी सह म्हणजे सोबत वसिष्ठेन म्हणजे वसिष्ठांच्या ददामी मी देतो नाही, सीता इथं वाक्य संपलंय हे. अच्छा मी देतो हा ददामी नाही वसिष्ठेन मध्ये संपलंय. हो ना, वसिष्ठ संपलंय इथे. हो हो. ददामी सीतां रामाय म्हणजे मी देतो सीता रामाला उर्मिलाम लक्ष्मणाय म्हणजे उर्मिला लक्ष्मणाला च म्हणजे आणि मध्ये येणार ते दशरथ च आणि तत् आकर्ण्य ते ऐकून सहर्ष आनंदाने उवाच म्हणाला राजन हे राजा सदृशः धर्मसंबंध सदृशः म्हणजे योग्य धार्मिक संबंध रामस्य सीतया रामाचा सीतेशी सह सोबत लक्ष्मणस्य च उर्मिलया आणि लक्ष्मणाचा उर्मिलेसह सोबत. जनकः जनक तू म्हणजे तर प्रांजली हात जोडून उवाच म्हणाला धन्यम मन्ये मम कुलम म्हणजे मी माझ्या कुलाला धन्य मानतो. व्हेरी गुड. मराठीत अर्थ आणि जनकाने त्यांची म्हणजे दशरथांची पूजा आदरातिथ्य करून त्यांना म्हणाले भाग्यवशात तुम्ही महर्षी वसिष्ठांसह येथे आला आहात म्हणजे हे माझं अहोभाग्य आहे की तुम्ही त्यांच्यासोबत इथे आलात. मी रामाला सीता आणि लक्ष्मणाला उर्मिला पत्नी म्हणून देत आहे. दशरथाने ते ऐकून आनंदाने म्हटले हे राजा रामाचा सीतेसोबत आणि लक्ष्मणाचा उर्मिलेसोबत हा धार्मिक संबंध अत्यंत योग्य असाच आहे. जनक हात जोडून म्हणाला मी माझे कुळ धन्य मानतो म्हणजे हे दोन्ही विवाह झाल्यामुळे तो धन्य मानत आहे. येस, ओके, थँक्यू. आता ह्याच्यामध्ये जनकः च अस्य पूजां कल्पयित्वा म्हणजे करून कल्पापासून तयार झालं. एनम उवाच असे म्हणाला. दिष्ट्या म्हणजे नशिबाने. प्राप्त असि आता इथे असी हे आहे एकारांती तरी सुद्धा जसं इंग्रजीमध्ये असतं तसं संस्कृतमध्ये समोरच्याला आदरार्थी असं क्रियापद नसतं. असी आला आहात म्हणजे सुद्धा आला आहेस हे एकच. प्राप्त असी म्हणजे आला असा दिष्टा नशिबाने तुम्ही आला आहात. सह वसिष्ठेन वसिष्ठांच्या बरोबर तुम्ही आला आहात हे नशीबच आहे. तुम्ही आलात वसिष्ठ पण आले. आणि मग त्या प्रपोजल तो ठेवतो की ददामी सीताम रामाय चतुर्थी रामाचं रामाला सीता देतो उर्मिला लक्ष्मणायच आणि लक्ष्मणाला उर्मिलाम द्वितीया उर्मिलेला लक्ष्मणाला देतो. दशरथश्च तदा आकर्ण्य दशरथ
तत् आकर्ण्य, तत् म्हणजे ते, आकर्ण्य म्हणजे ऐकून, सहर्षम उवाच, आनंदाने म्हणाला, राजा, सदृश धर्मसंबंध, योग्य हा धर्मसंबंध आहे. म्हणजे लग्न होणे हे एक धर्मसंबंध म्हटलं त्यांच्या ठिकाणी. रामस्य सीतयासह लक्ष्मणश्च उर्मिलयासह, या दोघांचा विवाह. जनकः तु प्रांजली उवाच, जनक हात जोडून म्हणाले, धन्यं मन्ये, म्हणणे म्हणजे मी मानतो, मी समजतो असं. अहम मन्ये, याच्यावरूनच तो अहम म्हणणे शब्द आला. जो सारखा आपल्याला मी मानतो, माझं म्हणतो, तो अहम म्हणणे असतो. तर अहम म्हणणे, मी असं मानतो, धन्यम मम कुलम, माझं कुळ धन्य झालं. हे 2 विवाह. आता उरलेले जे 2 आहेत त्याचा उल्लेख या कथेमध्ये इथे नाहीये, ते पण त्या ठिकाणी नंतर ठरतात त्यांचे. तर इथे हा परिच्छेद 5वा आपला वाचून झालाय. याच्यामध्ये कुणाला काही अजून विचारायचंय? शब्दार्थामध्ये जनकः च अस्य पूजां कल्पयित्वा, कल्पनीच धातू आला याच्यात, म्हणजे कल्पयित्वा म्हणजे हे प्रेरक आलंय, प्रत्ययांत, करून योजून, स्वतः न करता करून घेतलं असं त्या ठिकाणी. एनम उवाच, असं म्हणाला. दिष्ठ्या म्हणजे भाग्याने, सुदैवाने. प्राप्त म्हणजे आला. असी सह वसिष्ठेन ददामी सीताम रामाय उर्मिलाम लक्ष्मणाय च दशरथश्च तद आकर्ण्य, तत् आणि आकर्ण्य एकत्र आलंय. सहर्षम उवाच राजन सदृश, म्हणजे योग्य. आपण सदृश म्हणजे काय, सारखा समजतो मराठीमध्ये, या सदृश्य. इथे सदृश्य म्हणजे योग्य किंवा अनुरूप. धर्मसंबंध म्हणजे सोयरी किंवा धार्मिक संबंध. रामस्य सीतयाः तृतीय विभक्ती, सीतेशी. लक्ष्मणाचा, उर्मिलयाः तृतीय पुन्हा. जनकः तू, प्रांजली हात जोडून, उवाच धन्यम मन्ये मम कुलम. आता याच्यात म्हणजे फार वेगळे काही शब्द नव्हते, 1-2 सोडले तर. कुणाला काही अजून सांगायचं यामध्ये? ओके. आता ह्यातला आपण शेवटचा पॅरेग्राफ कोण म्हणेल? व्हॉलेंटियर? सर मी म्हणतो. हो म्हणा. का सर? मी पुढे घेऊ का? नाही, तू जोशी नको, आता आनंद जोशी नको. दुसरं मी कोण घेऊ म्हणला? सर. हा, वाचा सर देशपांडे. मी नव्हतो. बस देशपांडे साहेब नव्हते ना वाचू शकत. पुन्हा आपण पहिला घेऊ, पाहिलं रिपीट करू. देशपांडे साहेब वाचा. हा. तत सर्वाभरण भूषितान सीतान समान्य अग्ने पुरस्तात् संस्थाप्य राजा रामम ब्रवीत, इयं मे सुता सीता आद्य प्रभृती. अद्य प्रभुति तव सहधर्मचारिणी प्रतीच्छ एना प्रतिवता छाया इव अनुगामिनीम्. हम्म. तत सर्वे महर्षय साधु साधु इति उचू. उचुः. हम्म. म्हणजे त्यानंतर सर्वाभरणभूषिता म्हणजे सर्व अलंकाराने नटलेल्या हम्म. सीतेला समानीय म्हणजे आणून, अग्नीच्या समोर पुरस्तात, संस्थाप्य म्हणजे उभे करून, हम्म. राजा हम्म. रामम अब्रवीत म्हणजे रामाला म्हणाला, हम्म. यम ही हम्म. मे म्हणजे माझी सुता कन्या, हम्म. सीता अद्य प्रभूती म्हणजे आजपासून, हम्म. तव म्हणजे तुझी, हम्म. सहधर्मचारिणी किंवा पत्नी आहे, प्रतीच्छ स्वीकार कर, एना म्हणजे हिचा पतिव्रता पतीशी एकनिष्ठ असलेल्या, छाया म्हणजे सावली प्रमाणे, किंवा म्हणजे प्रमाणे, अनुगामिनी म्हणजे मागे चालणाऱ्या, तत त्यानंतर, सर्वे म्हणजे सर्व, महर्षी साधू. साधू छान काय, साधू साधूचा अर्थ असतो, साधू.
जसं जुन्या हा कथांमध्ये असतो साधू साधू म्हणतात लोक ते, म्हणजे अच्छा खूप छान छान. खूप छान. अच्छा इति म्हणजे असे उचू म्हणाले उचू हा हम्म, म्हणे म्हणाले. ओके. हम्म. त्यानंतर त्यानंतर सर्व दागिन्यांनी नटलेल्या सीतेला आणून अग्नीच्या समोर उभे करून राजा जनकाने रामाला म्हणले की ही माझी कन्या सीता आजपासून तुझी धर्मचारिणी म्हणजे अर्धांगिनी आहे. पतीशी एकनिष्ठ राहणाऱ्या आणि सावलीप्रमाणे पाठीमागे चालणाऱ्या हिचा तू स्वीकार कर. त्यानंतर सर्व महर्षी छान छान वाह वाह असे म्हणाले. हम्म, ओके. तर ह्यामध्ये आता ततः म्हणजे त्यानंतर सर्वाभरणभूषिताम, आभरण, आभरण माहिती आपल्याला दागिने, अलंकार, सर्वाभरणभूषिता, सर्व आभरणभूषिताम, सर्व दागिन्यांनी मडलेली नटलेली सीता, सीतेला सम आणीय, सम म्हणजे चांगल्या प्रकारे, आणीय म्हणजे आणलेली. त्यानंतर सर्व दागिन्यांनी नटलेली सीतेला आणलेली अग्ने हे पुरस्तात, अग्नीच्या षष्ठी, अग्ने हे पुरस्तात समोर, संस्थाप्य स्थापन करून म्हणजे उभे करून, राजा रामम अब्रवीत, राजा म्हणजे आपला जनक राजा रामम रामाला अब्रवीत म्हणाला. काय म्हणाला की इयम मे सुता, ही माझी मुलगी, इयम ही सीता, आद्य प्रभृती म्हणजे आजपासून, तव सहधर्मचारिणी, धर्मामध्ये सर्व धर्म कार्यामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये ही तुझ्याबरोबर सहचारिणी राहील, तुझ्याबरोबर राहील. प्रतीच्छ, तिचा स्वीकार कर. एनाम पतिव्रताम छायाम इव अनुगामिनीम, ही पतिव्रता छायाम इव सावलीप्रमाणे, अनुगामिनीम तुझ्या मागोमाग चालेल, म्हणजे तुझ्याशी ती एकरूप राहील. अनुगामिनी, गामिनी म्हणजे जाणारी, अनु म्हणजे पाठीमागे. कशी जाणार पाठीमागे ती? छायाम इव, सावली सारखी, अशी उपमा या ठिकाणी दिलेली आहे. ततः सर्वे महर्षया, तेव्हा सगळे महर्षी तिथे असलेले साधू लोक, साधू साधू छान छान, इथे उचुहू, उचुहू जे आहे ते वच धातूचं बहुवचनी रूप आहे, म्हणाले. तर हे अनेक साधू होते, महर्षया, महर्षया म्हणजे अनेक साधू, म्हणून त्याला उचुहू या ठिकाणी. तर असा हा पाठ होता याचा. हा, ह्या पाठामध्ये आपण खूप लोकांना नाही इन्व्हॉल्व करू शकलो, कारण की मला विचारलं की एक एक पॅराग्राफ घ्यावा, आणि 6 जास्त पॅराग्राफ करता पण नाही आले, 6 झाले त्यामध्ये. तर आपण पुन्हा एक रिपिटेशन करूया, बघूयात अजून कोण पार्टिसिपेट करतं यामध्ये, म्हणजे हा पाठ आपला आज कदाचित संपू शकेल. या अपूर्वाताई. हा. जनकः उवाच हे मुनिपुङ्गव, अत्र अस्ति धनुः शङ्करस्य, क्षेत्रं कृशतः मे लांगुलात उत्थितः. सर मी फोड करून वाचते. हो, पुढून हो, येस, खाली वाचा वाटलंच तुम्ही, खालचं येते. हा. लांगुलात उत्थितः एका सुता अस्ति, क्षेत्रं शोधयता सा लब्धा, अतः सा सीता इति नाम्ना विश्रुतः. सा इदानीं स्वयंवर योग्या संजाता. स्वयंवर आहे, स्वयंवर झालं. स्वयं, ओके सर. स्वयंवर, ओके. स्वयंवर योग्या संजाता, वर्धमानां तां सीतां सर्वे भूपतयः अत्र आगत्य वरयितुम् इच्छन्ति. वरयितुम् इच्छिताम् अपि तेषां कन्यां न ददामि, यतोहि एषा पराक्रमस्य आधिक्येन एव
केनापि वरयितुं योग्य अस्ति. हा. ओके. सगळं तसंच घ्यायचं सर पहिल्यासारखंच. तू मराठी वाटलंस खाली. हा. अच्छा, आपण नाही म्हणजे नाही फोड करून वगैरे परत सांगायचंय का असं मी विचारते. बघा तुम्ही कम्फर्टेबल तुम्ही किती आहात त्याप्रमाणे तुम्ही अच्छा, ठरवा. ओके. हा. हा, ठीक आहे. जनकः उवाच, जनक म्हणाला, हे मुनिपुंगव, म्हणजे हे मुनिश्रेष्ठा, अत्र जे सोपं आहे अस्ति तुम्ही डायरेक्ट धनु. एकत्र घ्या. जे सोपं हा, आहे ते एकत्र घ्या. अत्र अस्ति धनुः शंकरस्य. येथे शंकराचे धनुष्य आहे, शंकराचे. क्षेत्रं कृशतः मे मे लांगुलात उत्थिताः. उत्थिता नाही ते उत्थिताच आहे ते. उत्थिता एका सुता अस्ति. माझ्या नांगरापासून वर आलेली किंवा उत्पन्न झालेली एक मुलगी सुता, कन्या आहे. क्षेत्रं शोधयिता सा लब्धा अतः सा सीता इति नाम्ना विश्रुता. क्षेत्रं शोधयता म्हणजे शेत नांगरताना, साफ करताना, सा लुब्धा अतः ती सापडली. सा लब्धा अतः ती सापडली म्हणून सा सीता इति नाम्ना विश्रुता, म्हणून तिचे नाव सीता आहे. सीता प्रसिद्ध झाली. सीता या नावाने प्रसिद्ध झाली. ओके, सीता नावाने प्रसिद्ध झाली. ओके. सा इदानीं स्वयंवर योग्या संजाता. सा इदानीं ती आता स्वयंवर योग्या, स्वयंवरासाठी योग्य संजाता झाली आहे. वर्धमानां सा सीतां सर्वे भूपतयः अत्र आगत्य वरयितुम् इच्छन्ति. वर्धमानां वाढणाऱ्या ताम सीता, त्या सीतेला सर्वे भूपतयः अत्र आगत्य, सर्व राजे येथे येऊन वरयितुम् इच्छन्ति, विवाह करण्यासाठी इच्छुक आहेत. वरयितुम् इच्छाताम अपि, म्हणजे विवाह करण्यासाठी इच्छुक असलेले सुद्धा, तरी सुद्धा तेषां कन्यां न ददामी, मी त्यांना मुलगी देणार नाही, देत नाही. यतोहि कारण की एषा पराक्रमस्य अधिक्येन एव पराक्रमाच्या अतिशयामुळे, ओके, पराक्रमाच्या प्रकर्षाने केनपि वरयितुं योग्य अस्ति. म्हणजे जो पराक्रमी असेल कोणाकडून ती विवाह करण्यास योग्य आहे. पराक्रमी म्हणजे काय, पुरुषाकडून ती म्हणजे विवाह करण्यास ती योग्य आहे. म्हणजे जास्त पराक्रमी व्यक्तीकडून ती वरली जाण्याकरता योग्य आहे. छान, चांगला मोठा पॅराग्राफ होता हा. चांगला केला. सुरुवातीला पण त्यांनी चांगला घेतला होता. इथे अजून कोणाला काही शंका आहे याच्यामध्ये? इच्छन्ती हे ठीक आहे. इच्छन्ती आणि इच्छताम हे दोन शब्द इथे आले. इच्छन्ती म्हणजे इच्छा करतात, बहुवचनी, आणि इच्छताम म्हणजे इच्छा करणाऱ्यांच्या. म्हणजे हे अनेक राजे इथे येऊन तिच्याशी विवाह करीत इच्छितात. आणि वरयितुम इच्छताम म्हणजे विवाह करणारा इच्छिणारे असले तरी सुद्धा असे अनेक राजे. तेषाम कन्याम न ददामी, त्यांना कन्या मी देत नाही.
यतोहि एषा पराक्रमस्य आधिक्येन एव केन अपि वरयितुं योग्या अस्ति. तर ती दुसऱ्या कुणाकडून तरी जो पराक्रमाने अधिक्य असलेला असेल, म्हणजे जो ज्याच्यामध्ये अधिक पराक्रम असेल, अधिक पराक्रमी असेल, असा जो कोणी असेल त्याच्याकडून ती वरली जाण्यामध्ये योग्य आहे. एक वाक्याची रचना या ठिकाणी त्या काळातली फार टिपिकल अशी आहे. ओके. पुढचं कोण घेईल? सुनंदाताई तुम्ही वाचता? हो सर. हं. तेषां नरपतीनां पुरस्तात् मया नाही, शैवं पुरस्तात नाही, पुरस्तात. पुरस्तात् हं. मया शैवं धनुः उपाहृतं तस्य ग्रहणे तोलने अपि वा ते नृपाः असमर्थाः बभ्रुः बभूवुः बभ्रुः बभूवुः बभूवृः भ्रू नाही ते, तदेत भ्रू नाही ते, बभूवुः. बभूव असतं की बभूव म्हणजे झाले. बभूवुः ती म्हणजे रेषेमुळे हं, हं. अंडरलाईन मुळे वाटलं की अच्छा, ब्रू ते आहे. रेघा रेघा असल्यामुळे. बभूवुः हं, बभूवुः हं. तदेत परम तदेत भास्वरम हं, तदेतत् परम भास्वरम धनुः दाशरथेय रामायापि दर्शयिष्यामि हं. यदि रामः अस्मिन् ज्यारोपणं कुर्यात् तर्हि अहं तस्मै सीतां प्रयच्छामि. ओके. आता पहिलंच वाक्य फक्त घ्या. तेषां नरपतीनां पुरस्तात् मया शैवं धनुः उपाहृतम्. म्हणजे काय? म्हणजे त्या राजांच्या समोर माझ्याद्वारे शिवांचे धनुष्य आणले गेले. उपाहृतम, आहृतम. उपाहृतम आहृत म्हणजे आरुतम आणले, म्हणजे आणले उपाहृतम गेले. जवळ आणले गेले. उप म्हणजे जवळ. आणि पुन्हा त्यांनी काय दिलं की मया म्हणजे तृतीय वापरली, माझ्याकडून, माझ्याद्वारे. पुरस्तात् म्हणजे समोर. त्या जे राजे होते, जे लग्न करण्याकरता इच्छुक होते, त्यांच्या समोर माझ्याद्वारे ते धनुष्य उपाहृतम आणले गेले. शिवाचे ते धनुष्य. उपाहृतम हं? ओके. तस्य ग्रहणे तोलने हं, अपि वा ते नृपाः हं, असमर्थाः बभूवुः. व्हेरी गुड. त्याच्या हं, उचलण्यात हं, ओढण्यात हं, सुद्धा किंवा हं, ते हं, राजे असमर्थ झाले. हं, हं. बभूव म्हणजे असमर्थ झाले. झाले. हं. ओके. तदेत परम भास्वरम धनुः नाही, हे ओके. दाशरथ हे हा अर्थ ओके तुम्हाला? तस्य ग्रहणे म्हणजे पहिल्यांदा त्याला करायचं काय, त्याला की उचलायचं. धनुष्य ठेवलेलं तिथे सुरुवातीला हा तो ग्रहण करायचं, मग तोलायचं त्याला, म्हणजे त्याला ओढायचं आणि त्याला दोरी बांधायची. तोलणे आणि ग्रहणे आणि तोलणे. ग्रहणे वा तोलणे अपि. वा जे आहे ते ग्रहणे वा तोलणे, त्याला उचलणे किंवा ओढून त्याला प्रत्यंच्या लावणे. अपि ते नृपः असमर्थः बभूवुः. ते राजे जे होते ते त्याला उचलण्याकरता किंवा त्याला त्याला ओढून त्याला दोरी लावण्याकरता असमर्थ होते. ओके. आता पुढचं वाच. तदेत परम भास्वरम धनुः दाशरथये रामायापि दर्शयिष्यामि. हम्म. म्हणजे तदेतत म्हणून थांबा. तत एतत. हे तदेतत म्हणजे काय? तत एतत. तदेतत म्हणून हे परमभास्वरम म्हणजे अतिशय तेजस्वी असं. आणि आता हे पुढचं जे आहे ना, धनुहू आहे ते. जसा विसर्गाच्या मागे जो शब्द असेल ना, तसा उच्चार होतो. हा धनुहू. हो सर. दाशरथयी. म्हणून हे दाशरथयी म्हणजे दशरथाच्या मुलाला, म्हणजे रामाला. रामयापी दर्शयिष्यामी, मी दाखवीन.
आता सांगा. हा तत येते तत एतत म्हणजे म्हणून ते हम्म, हे हम्म, परमभास्वरम म्हणजे अत्यंत तेजस्वी धनुष्य धनुहू हम्म, म्हणजे हम्म, धनुष्य हम्म, दाशरथये म्हणजे दशरथ पुत्राला हम्म, दशरथ पुत्र रामासाठी हम्म, अपि सुद्धा हम्म. दर्शयिष्यामी म्हणजे मी दाखवेन. व्हेरी गुड. हा, पुढे. यदि रामः हम्म, अस्मिन् हम्म, चारोपणं हम्म, कुर्यात् तर्हि हम्म, अहं तस्मै सीतां प्रयच्छामि. हम्म. म्हणजे कुठे गेला? यदि म्हणजे यदि म्हणजे जर. हम्म. हा सर. हा, बोला बोला. हा. यदि म्हणजे जर रामः राम हम्म, अस्मिन याच्यावर हम्म, ज्या रोपणम म्हणजे प्रत्यंचा चढवण्यासाठी हम्म. कुर्यात करेल म्हणजे ती प्रत्यंचा चढवली चढवेल. जाईल हम्म, तरीही हम्म, तर अहम मी तस्मे त्याला म्हणजे मी हम्म, त्याला हम्म, सीता अर्पण करतो. प्रयच्छामी म्हणजे अर्पण करणे. हम्म. ओके. त्याचा या ठिकाणी त्यांनी असं हे केलं की इच्छा व्यक्त केली की मी दशरथाच्या मुलाला बोलावून तो हे करू शकतो का हे बघेन. कारण त्याची ख्याती त्याने ऐकलेली असते. म्हणजे आपण जेव्हा बघतो की सगळे राजे बसले तर एकामागे एक उठून तसे येत आहेत, तसं या ठिकाणी नाहीये. इथे तो स्वतः इच्छा व्यक्त करतो की याला रामाला मी बोलावतो आणि त्या ठिकाणी धनुष्य उचलून लावायला लावतो. बघू काय होतं पुढे. आता किती मिनिटं आहेत? हा. सर ते दाशरथ याचं जरा सांगाल का ते कसा काय वापरलाय म्हणजे नाही राम दशरथ भाई दशरथ. हा नाही पण हा आपण दाशरथ आपण हे काय जो म्हणतो दाशरथी. कोणता हा राम? दाशरथी राम. दाशरथी हा दाशरथी राम कसं बनलं? दाशरथ ये दशरथाचा मुलगा. म्हणजे ओके हे एक प्रकारचं ते त्याला काय म्हणताय समासच येतो. आपण जेव्हा समासाचा अभ्यास होईल त्यावेळी येईल ते. तर असं जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मुळे एखाद्याच्या मुलाचा उल्लेख होतो त्यावेळेला असं वेगवेगळ्या प्रकारे होतो उल्लेख तो. दाशरथ ये दशरथाचा मुलगा, एखाद्या ऋषीचा मुलगा, तर त्या ऋषीच्या ओके नावाने पुढे लावलं जातं. तसं जमदग्ने, जमदग्नीचा मुलगा परशुराम. ओके नाही जामदग्नी. कारण मी सर ते रामाया चतुर्थी असल्यामुळे मी दाशरथीय चतुर्थीमध्ये अडकले होते की हा, ते नाही तसं नाही विशेषण ते. हे समासामधलं हा आहे ते. हा आणि मग ते दशरथाचा मुलगा असा जातो होतो. ओके सर म्हणजे ते कौंतेय वगैरे म्हणतात हा, तसं आहे का? कौंतेय म्हणतो आपण तसं नाही, कुंतीचा मुलगा तसं. दाखवलं चतुर्थी दाखवलं पण तसं नाही ते. पुढचं कोण वाचेल आता त्याच्यामध्ये? राधिका ताई तुम्ही वाचता का? झालं, एकच मिनिट शिल्लक आहे. जनकेन समादिष्टाः हम्म. सचिवाः प्रयासेन तत्र ददुः आनयामासु महर्षेः वचनात् तत्र धनुः दृष्ट्वा. रामः अब्रवीत् इदं दिव्यं धनुः पाणिना संस्पृशामि व्हेरी गुड. एतस्य तोलने पूरणे अपि च यत्नवान् भविष्यामि एवं यत्नवान नाही मॅडम, ते यत्नवान. यत्नवान् भविष्यामि हम्म.